काठी मोठी माझं नाव नाव सांगायचं आपल्या फडक्यात पण खाट सांगायचं सापडा एवढंच आणि आधी बोला नेमका काय उपोषणाच्या मागण्या आहे त्यावरून उपोषण सुरू आहे? त्याच्या मेन मागण्या आहेत की काठी बोजे काठी ती सर्व अतिक्रमण हटवण्यात यावं, त्याच्यासाठी ही आजची प्रमुख मागणी ती आहे. त्यानंतर जे धमक्या येतात, जीवे ठार मारण्याच्या धमक्या, अतिक्रमण हटविण्याबाबत जी काय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं जी आज आमरण उपोषण मी करतोय त्याबद्दल वारंवार धमक्या येतात. गावातील काही ज्याच्या अतिक्रमणाची लोक येऊन घरी जीवे ठार मारण्याच्या धमक्या देतात, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कोण धमक्या देतं या संदर्भात तुम्ही रीतसर तामलवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे? हो, तांबवडे पोलीस स्टेशनला 26/12/2025 ला हा गुन्हा दाखल आहे, एलसी दाखल केलेली आहे. काय प्रकार आहे, जागा कोणाची आहे, अतिक्रमण कोणाचं आहे? ह्याच्यावर सगळं आहे दिलेलं. जागा ग्रामपंचायती आणि अतिक्रमण गावातील लोक आहेत. या संदर्भात तुम्ही तक्रारी अर्ज केले होते का ग्रामपंचायतला? ग्रामपंचायतला केले होते. संबंधित ग्रामसेवक सरपंचाचं काय उत्तर आलं यावर? की काढून घेतो, ठीक आहे, काढून घेतो, सांगतो, करतो. हे आतापर्यंत गेल्या 6 महिन्यापासून मी सगळं करायला लागलोय. कुठलीच कारवाई काय झाली नाही, फक्त सांगतो, करतो. ग्रामसेवकाने नोटीस देऊनही ती जर लोक आज अतिक्रमण काढत नाही, आज तागाय ते बांधकाम चालू आहे. ग्रामपंचायतने मी नोटीस दिलेली त्याची एक प्रत आहे. रस्त्यावरील ग्रामपंचायत जागेतला अतिक्रमणासाठी त्याची एक प्रत आहे. त्याची प्रत ही आहे की त्यांना नोटीस दिलेली ही एक प्रत आहे. ग्रामसेवकाने नोटीस दिली तरी ते अतिक्रमण कोण काढायला तयार नाही. अमर उपोषणाला आपल्या जर मागण्या नाहीत मान्य झाल्या तर पुढली भूमिका काय राहणार आहे? पुढली जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही, काठीतील अतिक्रमण हटत नाही आणि जे लोकांनी धमक्या दिलेत त्याच्यावरती मी एलसी दाखल केले त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण उठणार नाही. मागील 6 महिन्यापासून आमच्या संघटनेचे माजी त्रिकांत घाटे हे माजी सैनिक तालुका अध्यक्ष हे काठी गावातील अतिक्रमणाविषयी लढा देत आहेत, तरी अधिकारी व कुठलेही ग्रामसेवक कुठलीही कारवाई करत नाही. त्याच्यामुळे त्यांनी आमर उपोषण बसलेले आहेत. त्यांचा एक एवढा विषय आहे की जोवर अतिक्रमण हटत नाहीत त्यावर त्यांनी आमर उपोषण उठणार नाहीत. आणि दुसरी जी मागणी आहे, जी तुळजापूर आपल्या गावात त्या काठी गावातील जी लोक आहेत त्यांच्या दमदाटी किंवा त्यांना मारहाण जे करत आहेत किंवा धमकी देत आहेत, त्यांच्यावर जोवर कारवाई होत नाहीत त्यावर त्यांनी आमर उपोषण उठणार नाही. अमर उपोषण सुरू आहे. जर त्यांच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर संघटनेच्या आपल्या संघटनेतर्फे काय भूमिका राहणार आहे संबंधित प्रशासनाच्या विरोधात? आता आमचा आज पहिला दिवस आहे. आम्ही प्रशासनाला थोडा वेळ देणार आहे. प्रशासन काय करतं काय ना बघू. तिथनं हळूहळू जी भूमिका आहे तिथनं आमच्या संघटनेतर्फे आक्रमक आंदोलन आम्ही करणार आहे. मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या समितीमध्ये माजी सैनिक जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर पदभार आहे. मी सतत 2009 पासून काठी गावामध्ये अतिक्रमणाविषयी सातत्यानं ग्रामपंचायतला ग्रामसभेमध्ये वैयक्तिकरित्या त्यांच्याशी प्रत्येक वेळेस त्यांना मी माझं म्हणणं मांडलं की गावातील अतिक्रमण हटवण्यात यावं, परंतु आजपर्यंत कसल्याही प्रकारचं त्यांनी अतिक्रमण हटवलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या माझे सहकार्य आज उपोषणाला बसलेले आहेत. यांनी गेल्या 6 महिन्यापासून कागदोपत्री व्यवहार प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आणि आज आम्ही उपोषणाला संघटनेतर्फे आम्ही त्याला मदत करत असताना तसेच या माझ्या सहकार्याला जर गावामधून कुठल्या गावगुंडाकडून धमकी सत्र होत असेल आणि त्या धमकी सत्रातून त्यांच्या जीवितास किंवा त्यांच्या परिवारास कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर संघटना त्या अनुषंगाने आंदोलन करेल की संघटनेच्या हेतू पुरस्कार होईल. गावगुंडांनी
माझ्या सहकार्याला दिलेल्या धमकी सत्रावर त्यांनी पोलीस स्टेशनला देखील कारवाई करून पोलीस प्रशासनाकडून देखील कुठलीही कारवाई झालेली नाही व त्यांच्या जीवितास कुठल्या प्रकारे जर धोका झाला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील.